सांगत आहे नये सुख, सांगत आहे नये सुख, कीर्ती मुख न पुरे, आवडीने सेवन करू, जीवीचे धरू जीवीच, उपमाया देता लाभा, उपमाया देता लाभा, काशा शोभा सारिखी, आवडीने सेवन करू, जीवीचे धरू जीवीच, तुका म्हणे नुचली डोई, तुका म्हणे नुचली डोई, ठेविले पाये संताचे, आवडीने सेवन करू, जीवीचे धरू जीवीच, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा काय माझी वाणी मानेल संतांसे, रंजवू चित्तासे आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा, आत्मरूप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुनी, आता मस्तक माझा पायावरी, राहो निरंतरी, संतांच्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
मागता हे नये सुख, कीर्ते मुख न पुरे, आवडीने सेवन करू, जीवीचे धरू जीवीच. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग शिवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय संत महापुरुषांच्या सहवासातील अलौकिक सुख अवर्णनीय आहे हा अभिप्राय या अभंगातून स्पष्ट करतात. विठ्ठल एकच मिनिट श्रोत्यां थोडं पुढं पुढं सारखा बरोबर आता सारखा पुढं थोडं सारखा पुढं. अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीरायाच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण या मानवत शहरातून या परिसरातून तालुक्यातून परभणी जिल्ह्यातून बीड जिल्ह्यातून शेजारच्या प्रांतातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ आध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार वारकरी संप्रदायातील थोर सत्पुरुष या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये समापन्न होत असलेला हा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य बोधे बाबा यांच्या पुण्यस्मरणाच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या मानवती या नगरीमध्ये या शहरातील वारकरी संप्रदायाचं अध्यात्माचं उत्तुंग चिंतन करणारी आणि अनेक साधकांना घडवणारी संत मंडळी इथे उपस्थित आहेत. सर्वांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने आजचं या कार्याचं आयोजन केलेलं आहे. माझे जिवलग स्नेही हरिभक्तीपरायण आदरणीय उमेश महाराज यांच्या आदेशातून मला आपल्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग प्राप्त झालेला आहे. संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या 1 तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल ज्या शहरामध्ये आपण हे चिंतन करत आहोत हे शहर ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत प्रसिद्ध असलेलं शहर आहे. तर दुसऱ्या बाजूने अध्यात्माच्या चिंतनाच्या दृष्टीने वेदांत श्रवणाच्या आणि वेदांत चिंतनाच्या दृष्टीने अत्यंत उत्तुंग असं शिखरावर पोहोचलेलं हे शहर आहे. अनेक साधकांना अनेक वैष्णवांना त्यांच्या जीवनामध्ये अध्यात्माच्या अंतरंग तत्वचिंतन घडवणारी वेदांताचं चिंतन घडवणारी अशी थोर थोर विभूतिमत्व वेदांताचार्य आचार्य शास्त्रीजी या ठिकाणी माझ्या समोर येऊन बसलेले आहेत. परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय रसानंद पुरीजी महाराज
परमपूज्य परमश्रद्धेय आदरणीय ज्ञानचैतन्यजी महाराज, परमपूज्य परमश्रद्धेय आदरणीय सुरेशजी महाराज, हरिभक्तीपरायण परमपूज्य परमश्रद्धेय आदरणीय शिवेंद्र चैतन्यजी महाराज, आदरणीय परमपूज्य गुरुजी आहेत, पाठीमाग आचार्य उभे राहिलेले आहेत, वारकरी संप्रदायातली थोर थोर अशी कीर्तनकार मंडळी टाळ घेऊन उभे आहेत. या ठिकाणी आमचे आदरणीय काका पुढे बसलेले आहेत. गोड असे मृदंगाचार्य, अत्यंत दर्जेदार असे गुणी लोक, गायक मंडळी, वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी वृंद आणि आपल्या पोटच्या मुलापेक्षाही आपल्या साधकावर अधिक प्रेम करणारे आपण संत लोक, आपल्या सर्वांच्या चरणकमली हृदयपूर्वक मी नतमस्तक होतो, वंदन करतो. खरं म्हणजे एखाद्या वेळेला एक कीर्तनकार वेळेला भेटणं ही गोष्ट अत्यंत कठीण असते. पण कदाचित आज जर इथे असं असतं 50 लोकांनी कीर्तन करायचं 2 तासात, असं जर कदाचित असतं तर मला वाटतं तोही प्रयोग इथे आपल्याला सिद्ध करून दाखवता आला असता. एवढे कीर्तनकार, तेही दर्जेदार कीर्तनकार. एकच वाक्य सांगतो, अत्यंत दर्जेदार लोक या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. आणि खरं म्हणजे एवढे लोक, वारकरी संप्रदायाचं चिंतन करणारे इतके लोक एका वेळेला एकत्र येणं हे खरं म्हणजे बरं नसतं. हे बरं नसतं मी एवढ्याकरता म्हणालो की हेच लोक या वेळेला एका गावामध्ये गेले असते तर तिथे वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार आपण केला असता. त्यामुळे हे बरं नाही असं म्हणालो. इतके कीर्तनकार शरीरानं एकत्र येणं हे संप्रदायाचं नुकसान आहे, आणि एवढे कीर्तनकार मनानं एकत्र येणं हे संप्रदायाच्या प्रगतीचं लक्षण आहे. आज ही सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र आलेली आहेत. खऱ्या अर्थाने हे लोक कीर्तन ऐकायला आलेले नाहीत. तुम्ही म्हणाल मग हे कशा करता आलेले आहेत? हे ज्यांचं पुण्यस्मरण आपण करत आहोत, वैकुंठवासी प्रातस्मरणीय सद्गुरू गुरुदेव बोधे बाबा यांच्याविषयी असलेला अंतःकरणातील प्रेमाचा धागा, आणि प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबांनी त्यांच्या भजनाच्या द्वारे आपल्याला खेचून घेतलेलं हे आकर्षण आहे. त्यांनी आपल्यापर्यंत आपल्याला ओढून घेतलेलं आहे, आणि त्याकरता आपण सर्वजण इथे उपस्थित झालेला आहात. वेदांताचे शिरोमणी, वारकरी संप्रदायातले शिरोमणी आणि निष्ठावंत जातीवंत वारकऱ्याचे आदर्श आदरणीय आमचे सदू महाराज, सदाभाऊ महाराज, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं बहुतेक पानेऱ्यातून त्यांना वेळ मिळाली की काय असा त्याचा अंदाज आहे. असे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या मानाने मी आपल्या सगळ्याच्या समोर अत्यंत लहान आहे, तरी सुद्धा महाराजांनी जबरदस्ती केली, आदरणीय उमेश महाराजांनी जबरदस्ती केली. आमचं इथे येईपर्यंत, फेटा बांधेपर्यंत हेच ठरलेलं होतं, यायचं फक्त, कीर्तन करायचं ठरलेलं नव्हतं. पण त्यांनी जबरदस्ती केली. आता माझ्यापेक्षा ते जाडजूड आहेत, त्यांच्या जबरदस्ती पुढे माझा नाविलाज आहे, आणि मग नाविलाजाने मी इथं खऱ्या अर्थानं उभा राहिलेलो आहे. वास्तविक पाहता आता जे बोलायचंय, आता जे काही चिंतन आपल्याला करायचंय, हे म्हणजे तुम्हाला माहित नाही ते सांगायचंय असं अजिबात भाग नाही. आणि खरं म्हणजे तुम्हाला माहित नाही ते सांगायचं जर ठरलंच तर मग मला जग सत्य आहे आणि ब्रह्म मिथ्या आहे हे सांगावं लागेल, तरच तुम्हाला माहित नसलेलं होईल ना कदाचित. तेव्हा आपल्याला सगळंच ज्ञात आहे. आपण जे बोलणार आहोत हे आपल्याच कृपेने. विठ्ठल विठ्ठल अशी आपण जे आता बोलणार आहोत ते ज्ञानोबारायाच्या भाषेमध्ये ज्ञानोबाराय सांगतात, येत जे जे मी बोले ते प्रभू तुमचेची शिकविले, या कारणे अवधारी जे आपुले आपण देवा. हे तुम्हीच शिकवलेलं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या सर्वांच्याच चरणकमली हृदयपूर्वक अंतःकरणपूर्वक वंदन करतो, नतमस्तक होतो, आणि तुमच्याच कृपेने काहीच आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. वारकरी संप्रदायामध्ये ज्या महापुरुषांचा उत्तुंग अधिकार
संपूर्ण अवघा वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायातले थोर चिंतक, कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, अभ्यासू, साधक, पाठांतर अशा सर्वच क्षेत्रातली जी उंच उंच मंडळी ही ज्यांच्या पुढे अत्यंत श्रद्धेनं नतमस्तक होत असायचे, असं जीवन म्हणजे प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबा. कोणत्याही क्षेत्रातला दिग्गज महात्मा बाबा समोरून आल्यानंतर श्रद्धेनं आणि आत्मीयतेनं त्यांच्या चरणकमली वंदन करणारच. असं हे एक तत्वनिष्ठ, ध्येयनिष्ठ, साधनानिष्ठ, वारीनिष्ठ, भजननिष्ठ जीवन म्हणजे बाबांचं जीवन. खरं म्हणजे बाबा भजन करत होते हे वाक्य थोडंसं चुकीचं होईल. बाबा भजन करत होते हे वाक्य चुकीचं होईल. बाबा जे करत होते ते भजन होतं, असं हे जीवन होतं. काय ज्ञानोबारायाची भाषा आहे ना, तो करी तेतुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा, या न्यायाने त्यांची कल्पना हा सुद्धा परमात्म्याचा जप आहे. त्यांची झोप ही सुद्धा भगवंताची समाधी आहे. त्यांच्या हाताने होणारी प्रत्येक क्रिया ही भगवंताची पूजाच आहे. ते जे जे काही करत असतील, जे जे काही करी तो देवा, काही करीतो देवा, ते ते सेवा समर्पे, भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझ मज. अर्थ हा आहे, महाराजांच्या अर्थात बाबांच्या जीवनातली प्रत्येक क्रिया परमात्म्याला समर्पित होते. नवे नवे ती प्रत्येक क्रिया म्हणजे भगवंताची पूजाच आहे, भगवंताची सेवाच आहे. त्यांच्या जीवनातला प्रत्येक श्वास आणि त्यांच्या शरीरातला रक्ताचा प्रत्येक थेंब वारकरी संप्रदायाची साधना करण्यातच गेला. असं या महापुरुषांचं जीवन आहे. या महापुरुषांनी अनेकांना घडवलं, अनेकांना जीवन दिलं. ऐका, आई वडील जन्म देतात, संत जीवन देतात. बाबांच्या जीवनाचा विचार हा अलौकिक विचार आहे. त्यांच्या जीवनातल्या भक्तीचा जर विचार केला तर विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये ज्ञानोबाराय सांगतात, जया भक्तीची येतुली प्राप्ती, ते कैवल्या ते परवते सरमनती, जयाची आलीले माझी नीती, जी आली दिसे. ज्ञानोबारायांची भाषा आहे, कैवल्या ते परवते सरमनती, तया भक्तीची येतुली प्राप्ती. भगवत
भक्तीचा उत्कर्ष या महात्म्याच्या जीवनामध्ये इतका तंतोतंत ओतप्रोत भरलेला होता की परिणाम कैवल्या ते परवते सरमनती, कैवल्या ते परवते सरमनती. याकरता कैवल्याची प्राप्ती होणं आवश्यक आहे. मला वाटतं कैवल्याची प्राप्ती होणं हे म्हणण्यापेक्षा कैवल्याची अनुभूती येणं हे फार महत्वाचं आहे. कैवल्याची अनुभूती ज्यांच्या जीवनामध्ये नित्य आहे त्याही अनुभूतीला बाजूला सारून किंबहुना तीही अनुभूती हृदयामध्ये स्थित करून त्याच्याही पुढे भक्तीचा आनंद लुटणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाबांचं जीवन होतं. आदरणीय बाबांच्या जीवनातल्या भक्तीचा विचार हा फार मोठा विचार आहे. ज्ञानोबाराय सांगतात कैवल्या ते परवते सरमणते. ज्ञानोबाराय सांगतात ते कैवल्याचे अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, जळाचे परी तळवटू घे. ते कैवल्याचे अधिकारी म्हणजे कैवल्यना मोक्ष, ते मोक्षाचे अधिकारी. अधिकारी शब्दाचा अर्थ ते मोक्षाचे मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता योग्य लायक असा त्याचा अर्थ नव्हे. ते कैवल्याचे अधिकारी म्हणजे ते मोक्षाचे मालक होते. अधिकारी शब्दाचा अर्थ आहे मालक. त्यांनी म्हणे तो म्हणे ते तर आहे महाबोध, हे त्यांचं जीवन होतं. त्यांनी म्हणेल तिथं बोधानं थांबावं असं या महात्म्यांचं जीवन होतं. मोक्षाची सोडी बांधी करी, ते सोडबांध करत असायचे. कशाची? मोक्षाची. ऐका, एखाद्या व्यक्तीला म्हटलं येतं का कीर्तनाला मानवतला, मग तो मनुष्य म्हणतो आलो असतो पण शेतकरी माणूस आहे, बैलाची सोडबांध करावी लागते त्यामुळे मला काही येता येत नाही. आपण सोडबांध करतो बैलाची आणि बाबा सोडबांध करत होते मोक्षाची. इतकं अंतर आहे. मोक्षाची सोडी बांधी करी, भक्तीच्या दावणीला, बोधाच्या खुंट्याला आणि विवेकाच्या दोराला मोक्षरूपी बैल त्यांच्या घरी बांधलेला होता. एवढं सामर्थ्य या महापुरुषांच्या जीवनातलं होतं. ऐका, वैराग्य हा बाबांच्या जीवनाचा कळस आहे. वैराग्य हा बाबांच्या जीवनाचा कळस आहे. तर तत्वज्ञान हे त्यांच्या जीवनातलं अधिष्ठान आहे आणि भजन हाच त्यांच्या जीवनातला प्राण होता. भजनाशिवाय की जसं प्राण नसेल तर मनुष्य संपला, तसं भजन संपलं की आपलं जीवनच संपलं. इतकं भजनाशी एकनिष्ठ असलेलं जीवन आदरणीय बाबांचं. ब्रह्मचर्य, जे आपण 4 आश्रमाचं चिंतन करतो, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. मला वाटतं या 4ही आश्रमातलं एक हृदगत या 4ही ठिकाणचे गुह्य बाबांच्या जीवनामध्ये आहे. पहिला आश्रम आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याचा जर विचार केला तर नैष्टिक ब्रह्मचर्यत्व त्यांच्या जीवनात. ज्ञानोबारायांची भाषा आपण जर विचारात घेतली तर ज्ञानोबाराय सांगतात जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवने अंगे तेतोनी जन्म आगवे सोळे की जे, असं त्यांचं जीवन होतं. किंबहुना जगामध्ये वर्ग 2 आहेत. एक वर्ग असा आहे तो जन्माला येतो आणि जन्माला येऊन साधना करून श्रीगुरु कृपेने, संत कृपेने साधना करून विषय जिंकतो, असा एक वर्ग आहे. तर एक उच्च वर्ग असा आहे तो विषय जिंकूनच जन्माला येतो. मला वाटतं आदरणीय बाबांच्या विषयात आपल्याला ती ओवी स्पष्ट म्हणता येईल. ते विषय जिनोनी जन्मले शुकाधिक दादुले, या न्यायाने बाबांचं जीवन आहे. विषयाला जिंकूनच ते जन्माला आले असं या महात्म्यांचं जीवन आहे. ब्रह्मचर्य जीवन आहे. वानप्रस्थ जीवनाचा जर विचार केला तर कधीही प्रापंचिक जीवनाचा विचार केला नाही, कधीही नात्यातल्या रक्तातल्या व्यक्तींचा विचार केला नाही. त्या सर्वांमध्ये असूनही, रक्ताचं गोत्राचं नातं असूनही त्याच्यात ते कुठेही कधीही अडकले नाहीत. वानप्रस्थी तरी संयोगी वियोग, असं बाबांचं जीवन, वानप्रस्थ जीवन. संन्यास जीवनाचा जर विचार केला बाबांच्या तर संन्यासाचंही जीवन बाबांचं आहे. विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी सोपी व्याख्या दिली. कोण संन्यासी? ज्ञानोबाराय सांगतात ज्याच्या जीवनात मी आणि माझं याची आठवण सुद्धा शिल्लक राहिलेली नाही त्याचं नाव आहे संन्यासी. मी माझी आईची आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पारता तो संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझं, अहम आणि मम या दोन्हीलाही ज्यांनी ओलांडलं, अहंता आणि ममता या दोन्हीलाही ज्यांनी फेकून दिलं,
मी आणि माझेच्या पलीकडे ज्यांचं जीवन जाऊन पोहोचलं, ऐका, अहम अध्यास आणि मम अध्यास या दोन्हीच्याही पलीकडे ज्यांचं जीवन पोहोचलं त्यांना संन्यासी असं म्हणतात. अहंता आणि ममता हे दोन्हीही ज्यांनी फेकून दिली, अहंता ममता दवडूनी निज शांतीवरिली, असं बाबांचं जीवन, म्हणून संन्यासी जीवन आहे. आणि राहिलं गृहस्थाश्रमी जीवन, बाबांचं जीवन गृहस्थाश्रमी सुद्धा आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रातस्मरणीय गुरुदेव बाबांचं जीवन गृहस्थाश्रमी कसं, ही थोडीशी अडचणीची आणि थोडीशी शंका वाटण्यासारखं माझं विधान होऊ शकेल. खरं म्हणजे ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास हे सहज त्यांच्या जीवनामध्ये होतं. संयोगात राहून वियोगात राहायचे हे त्यांचं जीवन होतं. मी माझेच्या पलीकडे गेलेलं जीवन होतं. नैष्टिक ब्रह्मचर्याचं जीवन होतं. पण गृहस्थी जीवन कसं होतं, गृहस्थी जीवन ही त्यांच्या जीवनामध्ये होतं. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये राहून, वारकरी शिक्षण संस्थेचा आशीर्वाद घेऊन, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या कृपेने, वारकरी शिक्षण संस्था या आईच्या कृपेने आणि स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज या वडिलांच्या कृपेने त्यांनी गृहस्थ जीवन स्वीकारून अनेक मुलांना जन्म दिला. आणि त्याच्यातला महाराष्ट्रातला फिरणारा हा मोठा मुलगा आपल्या समोर उभा आहे. विठ्ठल विठ्ठल. एरवी ते जर गृहस्थाश्रमीच झाले असते तर कदाचित कदाचित 1-2 मुलाचे बाप झाले असते, 1-2 मुलाचे बाप झाले असते. पण आज महाराष्ट्रातले हजारो लेकराचे, महाराष्ट्रातले हजारो साधकाचे, हजारो भजन करणाऱ्या भाविकाचे ते बाप आहेत, ते माय बाप आहेत. ऐका, केवळ जन्म देऊन काम थांबत नाही, जीवन देणं, मार्गदर्शन देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ज्यांनी हजारोंना मार्गदर्शन, त्यांच्याकडे पाहूनच मार्गदर्शन व्हायचं. आपण म्हणतो ना, दर्शने प्रशस्ती, पुण्यपुरुष या न्यायाने त्यांना पाहिल्या पाहिल्या. आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य घुले बाबा पाठामध्ये सांगत असताना असं म्हणायचे, बुवा, ज्यांना पाहिल्या पाहिल्या पाहणाराला सहज मोक्ष मिळतो त्यांना म्हणावं महात्मा, त्यांना म्हणावं साधू. त्यांना पाहिल्या पाहिल्या जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्तीची ठावो, जयाचे ने संगे ब्रह्मभावो भ्रांतासही. भ्रांत पुरुषाला सुद्धा ब्रह्मस्थिती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य तत्वज्ञानात नाही, भक्तीत आहे. विठ्ठल विठ्ठल. भ्रांत पुरुषाला ब्रह्मस्थिती, ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही. ब्रह्मस्थिती प्राप्त होण्याकरता, ब्रह्मज्ञान प्राप्त होण्याकरता अधिकाराची आवश्यकता आहे. तिथे अधिकार पाहिजे. मग ते साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व ही सगळी त्याच्याकडे संपत्ती असली पाहिजे. अंतरंग साधन, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन हे असलं पाहिजे. पुढे त्याने परोक्ष ज्ञान झालं पाहिजे, अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे, दृढ अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे, श्री गुरु कृपा झाली पाहिजे, मनोनाश झाला पाहिजे, वासना क्षय झाला पाहिजे. आणि मग कधीतरी श्री गुरु कृपा उखा उजळली या न्यायाने ते ब्रह्मज्ञान होतं आणि ब्रह्मस्थिती प्राप्त होते. पण काय संतांचं वैभव आहे, संतांच्या जीवनाचं वैशिष्ट्य काय आहे. ज्ञानोबाराय सांगतात, जयाचे नि संगे ब्रह्मभाव भ्रांतासही. भ्रांताला ब्रह्मभाव कसं शक्य आहे हो. ऐका, वास्तविक पाहता भ्रांत कोणाला म्हणतात, भ्रांत त्याला म्हणतात ज्याच्याकडे 3ही दोष शिल्लक आहे, त्याला भ्रांत म्हणा. मलही आहे, विक्षेपही आहे, आवरणही आहे, त्याला भ्रांत म्हणा. आणि अशाला सुद्धा ब्रह्मस्थिती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य या महात्म्यामध्ये आहे, या साधूंच्या जीवनामध्ये आहे. असं ज्यांचं जीवन होतं त्यांनी सहज कृपा केली. हा दिठेवा जयावरी झळके, की हा पद्मकर माता पारुके, तो जीवची परे तुके महेशेशी. बाबांच्या कृपेने, बाबांच्या आशीर्वादाने हजार